मुंबई गोवा महामार्गावरती वाहतुकीची प्रचंड मोठी कोंडी झाली। पेणजवळ रामवाडी पुलावर वाहतूक ठप्प आहे। दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे, तर काँक्रिटीकरणाचं काम सुरू असल्याने एकाच लेनवरून दुहेरी वाहतूक सुरू आहे आणि त्यामध्ये वाहतूक कोंडीची समस्या उद्भवलेली आहे। त्यात अवजड वाहनांची संख्या देखील वाढलेली आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची ही प्रचंड मोठी कोंडी आहे। भारत गोरेगावकर आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडलेले आहेत, ते आपल्याला वाहतूक कोंडीच्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत। भारत, शुभम, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुळातच पावसाळ्यात जे खड्डे पडलेले आहेत यामुळे एकतर वाहतुकीची कोंडी आज दिवसभरात आहे। त्यातच आपण जर आता दृश्य पाहताय, ही पेण मधल्या रामवाडी पुलावरची आहे। या पुलावरती काँक्रिटीकरणाचं काम सुरू असल्यामुळे एका लेनवरनं दोन्हीकडची वाहतूक सुरू ठेवलेली आहे। म्हणजे मुंबईकडून गोवाकडे जाणारी वाहनं देखील एकाच लेनवरनं जातात आणि गोवाकडून मुंबई बाजूकडे जाणारी वाहनं देखील एकाच लेनवरनं जातात। आणि त्यातच संध्याकाळी या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांचे जे अवजड वाहनं आहेत त्यांची संख्या मोठ्या स्वरूपात वाढलेली आहे। त्यामुळे एकंदरीत सध्या जर आपण परिस्थिती पाहिली तर मागील 1 तासापासून रामवाडीच्या या भागामध्ये वाहतूक दोन्ही बाजूंनी जवळपास ठप्प आहे। वाहतूक पोलीस आहेत, पेण पोलीस आहेत आणि वाहतूक कोंडी सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न, शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र सिंगल लेनवरनं ओव्हरटेकच्या नादात घातलेल्या गाड्यांची गर्दी असेल, अवजड वाहने असतील, यामुळे जवळपास दोन्ही बाजूला 6 ते 7 किलोमीटर लांबीच्या रांगा लांब लागल्याचं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते। शुभम, अगदी भारत, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।